नर्मदे मी कौस्तुभ देवधर भुसावळ येथून आलेलो आहोत। गेल्या 10-12 वर्षापासून स्वामी विष्णुगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करत आहे आणि गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी सेवेमध्ये असून या ठिकाणी भाविक भक्तांना संकल्प देणे, त्यांना मार्गदर्शन करणे इत्यादी कार्य हे करत असतो। या ठिकाणी स्वामींच्या आदेशानुसार, स्वामींच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर्व भाविक भक्तांना परिक्रमा ही कशी करावी याचं उत्कृष्ट मार्गदर्शन हे आपण करत असतो। हे करत असताना स्वामींनी सांगितल्यानुसार आपण त्यांना हे सांगत असतो की ही परिक्रमा ही कुठला एक पराक्रम नसून ही परिक्रमा कशी करावी याचे योग्य मार्गदर्शन हे आपण करत असतो। आणि स्वामींच्या अतूट परिश्रमामुळेच ही जी परिक्रमा वासियांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे याचं संपूर्ण श्रेय हे फक्त आणि फक्त स्वामी विष्णुगिरी महाराज यांनाच जाते। गेल्या अनेक वर्षामध्ये जे अनेक सेवा कार्य या ठिकाणी होत आहेत त्या सर्वांसाठी सर्वांचं अथक सहकार्य आणि अनमोल परिश्रम हे या आश्रमाला मिळत आहेत। नर्मदे हर। नर्मदे हर। आनंद कुलकर्णी, वासुदेव आश्रम 2016 पासून परिक्रमा स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली तिलकवाडा येथून सुरू झाल्या आणि 2025 या वर्षी पण अतिशय उत्तम प्रतिसाद लोकांचा मिळाला आहे। 2023 पासून वासण येथे आपला आश्रम सुरू झाला आणि स्वामींच्या मार्गदर्शनाखाली मोठा एक सेवक वृंद पण त्यांना मिळाला। लोकांसाठी त्यांना आपण संकल्प देऊन मग परिक्रमेचं महत्त्व सांगतो। संकल्पात सिद्धता असं म्हणतात, त्यामुळे संकल्प का करायचा तर एखाद्या गोष्टी तुम्ही कशासाठी करतात याची तुम्हाला आवश्यकता आणि माहिती ही गरजेची आहे। आम्ही लोकांना हेही समजून सांगतो की एवढ्या लांबून आपण आले आहात तर त्याच्यासाठी तुम्ही नामस्मरणात वेळ घालवा, तर परिक्रमा करण्यात काहीतरी अर्थ आहे। जे जे इथं तीर्थ आहेत नर्मदेच्या किनाऱ्यावरती उत्तर वाहिनीचा पवित्र किनारा आहे आणि त्यातनं पर्वणी काळ आहे, तर ह्या पर्वणी काळात आपण आलेले असताना ब्रह्ममुहूर्तावरती आपण परिक्रमा करतो, तर तेव्हा सांसारिक किंवा व्यावहारिक गप्पांपेक्षा ईश्वर चिंतनात वेळ घालवावा, ज्याचा आपल्याला निश्चितपणे फायदा होईल आणि त्याच्याने मनाला समाधान मिळतं। ज्या गोष्टी आपण कशासाठी करतो त्या मनाला समाधान मिळते। याच्या व्यतिरिक्त आम्ही नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती कुणीही स्वच्छता राखण्यासाठी म्हणून आपण कार्य करू किंवा आपल्याकडनं काही कचरा होणार नाही या गोष्टीची सातत्याने काळजी घेणं गरजेचं आहे। याचा पण उल्लेख केला जातो। बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, तर त्या व्यवस्थित कुठल्या का गोष्टी करायच्यात, कशासाठी कराव्यात या गोष्टींबद्दल मार्गदर्शन केलं जातं आणि ओटी किंवा हे सगळ्या गोष्टी किंवा कन्यापूजनाचं जे महत्त्व आहे त्या गोष्टी सांगून त्याच्यानंतर आपण या पूर्ण परिक्रमेची सांगता होत असते। आज चैत्र अमावस्या आहे, पूर्ण महिना सेवेमध्ये खूप जण इथं सेवा करायला पण आलेत आणि लोक पूर्ण महाराष्ट्रातनं भारतातनं येऊन गेलेत आणि खूप आनंदात हा पर्वणी काळ घालवला। ही मैयाची कृपा आहे, स्वामीजींचे आशीर्वाद आहे आणि आपल्या आश्रमाचे स्वामी विष्णुगिरी महाराजांचे कृपेमुळे किंवा मार्गदर्शनामुळे हे इतकं सुंदर कार्य झालं। यात अजून लोकांचा सहभाग हो आणि लोकांपर्यंत हे अजून पोहोचायला पाहिजे की आपण परिक्रमा करावी। त्यानिमित्ताने आपल्याला नर्मदा किनारी यायला मिळतं, त्यानिमित्ताने इथं काय कार्य चालतं, परिक्रमावासियांची सेवा किंवा बाकीच्या इतर गोष्टी कशा चालतात, तर ह्या गोष्टीबद्दल मार्गदर्शन होतं आणि लोकांना स्वतःच्या संसाराव्यतिरिक्त आपण काय करावं की हे जे समाधान वेगळं आहे, ईश्वर चिंतनातलं समाधान इथं असणं वेगळं आहे, या गोष्टी जाणवतात। तर म्हणून हे लोकांनी अजून आनंद घ्यावा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही एक इच्छा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नर्मदे नर्मदे।